नमस्कार. आज आपण एका डिफिशियन्सीबद्दल बोलणार आहोत जी खूप कॉमन आहे पण लोकांना उशिरा लक्षात येते. ती म्हणजे विटॅमिन B12ची कमतरता. खूप वेळा लोक येऊन सांगतात, डॉक्टर अंगात सतत दुखतंय, खूप थकवा येतोय, कामात मन लागत नाही, काय होते तेच कळत नाही. आणि जेव्हा आपण त्यांना B12 टेस्ट करायला सांगतो तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे 10 पैकी 6 ते 7 लोकांमध्ये B12 कमी निघतं. म्हणजे ही समस्या खूप कॉमन आहे पण अवेअरनेस कमी आहे. सर्वात आधी समजून घेऊ विटॅमिन B12 म्हणजे काय. B12 हा एक वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे जो शरीर स्वतः बनवू शकत नाही, तो आपल्याला अन्नातून घ्यावा लागतो. हा विटॅमिन शरीरात खूप महत्त्वाची कामं करतो. जसे तो रेड ब्लड सेल्स तयार करतो, नर्व्स हेल्थी ठेवतो आणि ब्रेन फंक्शन योग्य ठेवतो. म्हणजेच B12 कमी झाला तर त्याचा परिणाम थेट तुमच्या एनर्जी, ब्रेन आणि नर्व्सवर होतो. आता सिम्पटम्स समजून घेऊ जे तुम्ही घर बसल्या ओळखू शकता. सर्वात पहिला सिम्पटम अंगदुखी, सतत थकवा, शरीर जड वाटतं, काम करण्याची इच्छा होत नाही, झोप घेतली तरी फ्रेश वाटत नाही, लिथार्जी वाटते. दुसरा अतिशय कमजोरी, अगदी रोजचं साधं काम करतानाही थकवा जाणवतो. तिसरं महत्त्वाचं लक्षण कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, वाचनात लक्ष लागत नाही, काम करताना मन सतत भटकतं, डिसिजन घेणं कठीण वाटतं. चौथं लक्षण मूड चेंजेस, कधी खूप चिडचिड होते, कधी विनाकारण उदासी वाटते, कधी खूप इरिटेशन होतं. हे सगळं B12 डिफिशियन्सीमुळे होऊ शकतं. पाचवा लक्षण हातापायात मुंग्या येणं किंवा झिंझिण्या येणं. हे नर्व इन्व्हॉल्वमेंटचं साईन आहे आणि ही अवस्था जास्त वाढली तर सिरियस होऊ शकते. याशिवाय त्वचा फिकी पडणं, वारंवार तोंडात छाले येणं, मेमरी कमी होणं, चालण्यात बदल होणं हे सुद्धा संकेत असू शकतात. आता प्रश्न, ही कमतरता होते का? सर्वात मोठं कारण आहे डाएट. विटॅमिन B12 मुख्यतः ॲनिमल बेस्ड फूडमध्ये असतं, जसं दूध, दही, अंडी, चिकन, मासे. म्हणून जे लोक पूर्णपणे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यात ही कमतरता जास्त दिसते. दुसरं कारण ॲब्झॉर्प्शन प्रॉब्लेम. काही वेळा आपण योग्य अन्न खातो पण शरीर ते ॲब्झॉर्ब करू शकत नाही, जसं की गट्स प्रॉब्लेम, स्मॉल इंटेस्टाईन इश्यू, काही मेडिसिन्स किंवा अल्कोहोल सेवन किंवा डायबिटीजची काही औषधं. यामुळे B12 ॲब्झॉर्प्शन कमी होतं. आता रिकव्हरी कशी करायची? तर सर्वात आधी टेस्ट करून कन्फर्म करा, कारण सिम्पटम्सवरून अंदाज येतो पण एक्झॅक्ट लेवल कळण्यासाठी ब्लड टेस्ट गरजेची आहे. यानंतर डाएट सुधारायला हवं. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन, मासे यांचा समावेश करा. व्हेजिटेरियन लोकांसाठी दूध, दही, पनीर, फर्मंटेड फूड जसे इडली, डोसा, ढोकळा हे काही प्रमाणात तुम्हाला मदत करू शकतात. दही किंवा फर्मंटेड फूड्स डायजेशन सुधारतात, ज्यामुळे तुमचं ॲब्झॉर्प्शन इम्प्रूव्ह होऊ शकते. तुम्ही चना, पनीर यांचे कॉम्बिनेशनचे स्नॅकमध्ये घेऊ शकता, जसं चना पनीर चाट. अंडी खात असाल तर यॉक म्हणजे पिवळा भाग खूप महत्त्वाचा आहे, त्यात B12 असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त डाएटने सिव्हिअर डिफिशियन्सी भरून निघत नाही. अशा वेळी सप्लिमेंट्स किंवा इंजेक्शन घ्यावे लागतात, पण ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ॲब्झॉर्प्शन प्रॉब्लेम असेल तर फक्त सप्लिमेंट घेऊन उपयोग नाही, तर गट हेल्थ सुधारावी लागते. रिकव्हरीला वेळ लागतो, काही आठवडे किंवा काही महिने जातात. पण जर वेळेत लक्ष दिलं नाही तर नर्व डॅमेज परमनंट होऊ शकते. म्हणून शरीर जे सिग्नल देते ते इग्नोर करू नका. सतत थकवा, अंगदुखी, मुंग्या येणं, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं हे नॉर्मल नाही आहे. कधी कधी शरीर आपल्याला थांबवून सांगत असतं काहीतरी कमी आहे. फरक एवढाच, आपण ते ऐकतो की नाही.